नमस्कार बालमित्रांनो. 7th स्टँडर्ड सब्जेक्ट इंग्लिश पोयम चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल ही कविता पाहणार आहोत. आजपासून आपल्या शाळाही चालू झालेल्या आहेत, तर सर्वांनाच खूप आनंदही झालेला असेल. शाळेला जाणे ही कल्पनाच खरंच किती सुंदर आहे पहा. आपण सर्वजण गेल्या 1.5-2 वर्षापासून शाळा कधी उघडणार याची वाट पाहत होतो आणि आजपासून आपली शाळा चालू झाली. सर्व बालमित्रांना खूप आनंद झालेला असेल. तर या कवितेमध्ये सुद्धा मुले शाळेत जात असताना कुणाकुणाला आनंद झाला आणि कुणी कशा प्रतिक्रिया दिल्या हे आपण पाहणार आहोत. युनिट 1.5 कवितेचं नाव आहे पहा, चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल, म्हणजेच मुले शाळेला जात आहेत. तर आपण आता कविता पाहूयात. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ, वन्स अगेन द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट, फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल. मॉर्निंग लाईट म्हणजेच सकाळचा प्रकाश. स्प्रेड्स म्हणजेच काय? पसरणे. ओव्हर दी अर्थ म्हणजेच पृथ्वीवर. म्हणजेच पहा, या ठिकाणी सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश पृथ्वीवर सर्वत्र पसरलेला आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा. द स्काय बोज हिज हेड इन रिस्पेक्ट म्हणजेच आकाशाने त्याचे डोके आदराने झुकवले आहे. फॉर चिल्ड्रेन आर गोइंग टू स्कूल, तर आकाशाने त्याचे डोके आदराने का झुकवले आहे? कारण मुले शाळेला जात आहेत. पहा, या ठिकाणी किती सुंदर कल्पना केलेली आहे. शाळेला जाणं हीच गोष्ट खरंच खूप मोठी आहे. मुलं शाळेला जातात म्हणून आकाशानं सुद्धा आपले डोके आदराने झुकवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा पहा, एखाद्याविषयी आपल्याला जर आदर वाटत असेल तर आपण त्यांना वाकून नमस्कार करतो. म्हणजेच त्यांच्या आदरार्थ आपण आपले डोके झुकवतो. तर या ठिकाणी मुले शाळेला जात आहेत ही गोष्टच खूप आनंदाची आहे आणि या आनंदासाठीच आकाशाने सुद्धा त्याचे डोके झुकवून आदर व्यक्त केलेला आहे. पुढच्या ओळी पहा, म्हणजेच पुढचा स्टँझा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा धडा वाचत असतो तेव्हा आपण धड्यातील प्रत्येक ओळ वाचतो. जेव्हा आपण कवितेचे वाचन करत असतो तेव्हा कवितेमधील कडवे पाहतो. कडवे म्हणजेच स्टांझा. यानंतर आपण दुसरा स्टांझा पाहूयात. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. या ठिकाणी सुद्धा किती सुंदर कल्पना केलेली आहे पहा. द सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिवर म्हणजेच पहा, जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा एखाद्या नदीमध्ये तो अंघोळ करत आहे असे आपल्याला भासते पहा. तुम्ही जर सकाळच्या दृश्याचे कधी निरीक्षण केले असेल तर उगवता सूर्य तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला सूर्य हा एखाद्या नदीमध्ये अंघोळ करत आहे किंवा डुबकी मारत आहे असे आपल्याला दिसते पहा. ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बन म्हणजेच पहा, या ठिकाणी कशी कल्पना केलेली आहे की नदीमध्ये अंघोळ करून सूर्याने सोनेरी मलमली पागोटे परिधान केलेले आहे. वेट्स अँड स्माइल्स म्हणजेच पहा, वेट्स म्हणजेच काय? तर तो वाट पाहतो आणि हसतो. ऑन वन साईड ऑफ द रोड म्हणजेच तो असा छानसा तयार होऊन रस्त्याच्या एका बाजूला वाट पाहत थांबतो आणि गालातल्या गालात हसत असतो पहा. कशासाठी? तर
मुले शाळेला जात आहेत म्हणून. फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. यानंतर पुढचा स्टांजा पहा. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रँचेस ब्रीझेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स विथ देअर मेलोडीज. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल in his lush deep foliage waves his hands, for children are going to school. मुले शाळेला जात आहेत तर त्यांच्या स्वागतासाठी कोणी कोणी थांबलेलं आहे पहा. थ्रू द ग्रीन टॉप्ड ब्रँचेस म्हणजेच काय की हिरवे शेंडे असलेले झाडांच्या फांद्या पहा. ब्रीझेस सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स म्हणजे या हिरवे शेंडे असलेल्या झाडांच्या ज्या फांद्या आहेत ते वाऱ्याची झुळूक आले की हलत आहेत पहा. आणि सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स म्हणजेच आशीर्वादाचे गाणे देत आहेत. म्हणजे या ठिकाणी मुलांना ही जी झाडं आहेत ती शाळेला जाताना आशीर्वाद देत आहेत. फ्रॅग्रंट फ्लावर्स अवेकन द स्लीपी रोड्स. पहा या ठिकाणी कल्पना कशी केलेली आहे पहा. स्लीपी रोड्स म्हणजे रस्ता झोपलेला आहे. रस्ता कधी झोपतो का सांगा? नाही. दिवसभर रस्त्यावर वाहनांची माणसांची वर्दळ चालू असते, ये जा चालू असते. तर या ठिकाणी जी फुलं म्हणजे सुगंध देतात त्या फुलांच्या सुगंधाने म्हणजे या सुगंधामुळे रस्तासुद्धा मुग्ध झालेला आहे आणि या सुगंधानेच त्याला झोप येत आहे पहा. विथ देअर मेलोडीज म्हणजेच सुंदर अशा संगीतामुळे आणि या फुलांच्या सुवासामुळे रस्तासुद्धा झोपलेला आहे. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फॉलिएज वेव्ज हिज हँड्स, फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. म्हणजेच पहा या ठिकाणी बाजूला झाडीमध्ये म्हणजे एका कॉर्नरला कोपऱ्यामध्ये पिंपळाचे एक झाड आहे पहा. आणि झाडांच्या गर्दीमधून या पिंपळाच्या झाडाने त्याच्या हात म्हणजेच काय फांद्या तो हलवत आहे. तर हे जे झाड आहे पिंपळाचे तो त्याच्या फांद्या का हलवत आहे सांगा? कारण मुले शाळेला जात आहेत. त्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणा किंवा आशीर्वाद देण्यासाठी तो त्याच्या फांद्या हलवत आहे. किती सुंदर कल्पना केलेली आहे पहा कवीने या ठिकाणी. आपण दररोज शाळेला जातो, आपण घाई गडबडीमध्ये शाळेला जात असतो, परंतु आपण आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे त्याचे कधीच निरीक्षण करत नाही पहा. आपल्या मनामध्ये कधी कल्पना येते का हो की सूर्य, आकाश किंवा या झाडाच्या ज्या फांद्या आहेत, ही हिरवीगार झाडे, फुले ही आपल्याला शाळेला जाताना काहीतरी सांगत असतील. म्हणजे ते काय सांगत असतील पहा की मुलांनो तुम्ही दररोज शाळेत जा, शिकून मोठे व्हा. कारण शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत बनतो. शिक्षण घेतल्यामुळे आपल्याला आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात पहा. शिक्षण हीच आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळेच तर मुले शाळेत जाताना या सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. यानंतर कवितेतील शेवटचा स्टांजा पहा. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट, एव्हरी रोड इज अ ग्लीम. ॲट दिस आवर एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रोब्स लाईक अ मदर्स हर्ट. टाईम सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ फ्लाईज पिजन्स इन द स्काय, फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. पहा या ठिकाणी काय कल्पना केलेली आहे. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट म्हणजेच पहा या ठिकाणी प्रकाशाचे जे दूत आहेत ते निघालेले आहेत. आता प्रकाशाचे दूत या ठिकाणी ही कल्पना का केलेली आहे? कारण मुले शाळेला जात आहेत. शाळेमध्ये जाऊन मुले काय करतात सांगा? शिक्षण घेतात, बरोबर आहे. म्हणजे शिक्षणामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश येतो. एव्हरी रोड इज अ ग्लीन म्हणजे प्रत्येक रस्ता हा या उजेडामुळं उजळून निघालेला आहे.
ॲट दिस आवर म्हणजेच या वेळेला किंवा या तासाला. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीवरचा कण अन कण. थ्रोप्स लाईक अ मदर्स हर्ट म्हणजे आईच्या हृदयाप्रमाणे धडधडत आहे. पहा या ठिकाणी किती सुंदर कल्पना केलेली आहे. आईच्या हृदयाप्रमाणे धडधडत आहे. मग आपल्याला माहिती आहे आपल्या आईचे हृदय हे आपल्या मुलासाठी प्रत्येक क्षणाक्षणाला धडधडत असते. पहा, आईला काय वाटत असते की आपला मुलगा छान शिक्षण घ्यावा, तो शाळेत दररोज जावा, त्याच्यावर चांगले संस्कार व्हावे. प्रत्येक गोष्टीसाठी आई आपल्यासाठी धडपडत असते. म्हणूनच या ठिकाणी कशी कल्पना केलेली आहे, पृथ्वीवरचा कण अन कण आईच्या हृदयाप्रमाणे धडधडत आहे. टाईम सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ. पहा या ठिकाणी काय म्हणलं आहे, वेळ एका जुन्या छताच्या किंवा जुन्या छतावर बसलेला आहे. पहा वेळ कधी कुणासाठी थांबतो का? नाही. तर या ठिकाणी कल्पना केलेली आहे की एका जुन्या छतावर वेळ थांबलेला आहे. फ्लाईज पिजन्स इन द स्काय म्हणजे आकाशामध्ये कबुतरांना उडवलेलं आहे. पहा वेळेने. कशासाठी? तर मुले शाळेला जात आहेत म्हणून. पहा, मुले शाळेला जात आहेत म्हणून किती जण खुश आहेत पहा. कारण मुलांनी शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून या सर्वांनीच मुले शाळेला जाताना एक प्रकारचा आदर व्यक्त केलेला आहे. ही जी कविता आहे मुलांनो, चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल, तर निदा फाजली यांनी ही कविता बच्चे स्कूल जा रहे है या कवितेचे हे भाषांतर आहे. तर मुलांनो, कविता तुम्हाला समजलीच असेल. यानंतर तुम्ही या कवितेत आलेल्या कठीण शब्दांचे अर्थ लिहून घ्या. स्प्रेड्स म्हणजे पसरणे, रिस्पेक्ट आदर, बोज म्हणजे आदराने मान झुकवणे, गोल्डन सोनेरी, मस्लिन म्हणजे मलमली, टर्बन पागोटे, ग्रीन टॉपड हिरवे शेंडे असलेले, सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्ज आशीर्वादाचे गाणे, मेलोडीज म्हणजे मंजूळ गायन, फॉलिएज म्हणजे झाडाची पाने, एंजल्स म्हणजे दूत, ग्लीम चमकणे, पार्टिकल कण, थ्रॉप्स म्हणजे धडधडणे, रूफ म्हणजे छत, पिजन्स म्हणजेच कबूतर. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्दार्थ वाचा, त्याचप्रमाणे कविता वाचा आणि कवितेचा अर्थ समजून घ्या.